हे दृश्य आपण पाहता तर काही वेळातच अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। मात्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी त्यापूर्वीच आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। आज शेतकऱ्यांचा मुद्दा जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, आपण पाहतोय की दूध दर वाढून मिळावा यासाठी शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि हाच मुद्दा आता विरोधकांनी हाती घेतलाय। नक्कीच आपण पाहतोय काम्या या ठिकाणी विरोधक आक्रमक झालेले आहेत। विजय वडेट्टीवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केली जात आहे। दूध भुकटी धोरण शेतकऱ्यांचं होत आहे मरण, त्यासोबतच अनुदानाची कशाला दाखवताय, आज भुकटी आयात करून पाडताय भाव असा थेट विचार सरकारला देत आहेत। सरकारला जाब विचारला जातोय। दुधाला नाही दर सरकार वसूल करते शेतकऱ्यांकडून कर असे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले। तर दुधाला दर नाही आणि शेतकऱ्यांकडून कर कशाला वसूल होतात असा प्रश्न सुद्धा विचारला जातो। अनुदानाची भीक नको, शेतकऱ्यांना हक्काचे दर द्या असं म्हणत यांनी या ठिकाणी आता कीर्तन करायला सुरुवात केलेला आहे आणि शेतकरी दारोदारी फिरतोय असं म्हणतायत। तिजोरी लुटली जाते असं सुद्धा विरोधकांकडून सरकारला म्हटलं जात आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या, योग्य तो दर द्या अशी मागणी या ठिकाणी या निमित्ताने केली जाते। आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये पायऱ्यांवरती घमासान सुरू असलेलं चित्र पाहायला मिळालं। पण आज जो आहे तो दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या हा मुद्दा घेऊन विरोधक पुन्हा एकदा पायऱ्यांवर आक्रमक झालेले आपण पाहतो। रवींद्र धनगेकर यांनी गळ्यामध्ये टाळ अडकवलेली, हातामध्ये दुधाची बाटली घेऊन या ठिकाणी आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। राजेश टोपे त्या ठिकाणी उभे ठिकाणी त्यासोबतच शिवसेनेचे उभाटा पक्षाचे नेते अजय चौधरी आहेत, साळवी आहेत आणि जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत आणि इतर जे नेते ते सुद्धा काँग्रेसचे बंटी पाटील हे सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बाळासाहेब थोरात आहेत आणि कीर्तन सुरू झालेलं आहे। सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाईल। आज विधान भवनात सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला जाईल आणि सरकारला जाब विचारला जाईल। शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा केल्या त्याचा लाभ त्यांना मिळत नाही याचा आरोप जो आहे तो विरोधकांचा आहे आणि कुठेतरी फसवणूक होते। फुगलेले आकडे दाखवण्यात येतात, मात्र प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना ती मदत तिथे मिळत नाही असा थेट आरोप जो आहे तो विरोधकांनी केलेला आहे। याबाबत आता सरकारला घेण्याची तयारी होईल। वृषाली, नक्कीच गिरीश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर इथे दृश्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची आपण या ठिकाणी पाहताय।